आणि ते स्ट्रॉंग आहेत. त्यांचे आमदार खासदार आजीमाजी जे काय पदाधिकारी अगदी तालुका अध्यक्ष जरी असला भाजपचा तो म्हणून मी राजीनामा देतो. दुर्दैवानं आमच्या धनगर समाजात एवढे नेते नाहीत आणि जे आहेत तिथे ते राजीनामा देणार नाही. तुमच्यावर दबाव आमचा येणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की जर हे तुम्हाला नियमन हे आमचं पण हे जर शक्य नसेल तर एक पर्याय आपल्यासाठी आहे. प्रश्न सोडवायचा आहे, देवभूमी दिलेला शब्द पाळायचा आहे, आमच्यावर झालेला अन्याय दूर करायचा आहे. तर आता आम्ही MPCचं 3.5% सेपरेट आरक्षण देतो. तिथे फक्त धनगरांचे आणि मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की तुम्ही या जातीचे उपवर्गीकरण करू शकता. तर आमची विनंती आहे म्हणजे तुम्हाला एक काम होतं पर्याय आहे करायचे. तर तुम्ही हे 3.5% आहे आमचं ST मध्ये वर्ग करा. ते मूळ आदिवासी 7% घेतात त्यांना ST घे म्हणा, आम्हाला ST A B C D काय म्हणा ते म्हणा, प्रश्न सुटतो. भाऊ आपल्या सर्वांविषयी आम्हाला आदर आहे. जेव्हा भाऊ असतो तुम्ही असो सगळे आमच्या विषयी सहानुभूती करतात. सगळे 3 दिवस झाले मला लोणीकर साहेब असं अर्जुन भोगली तर रात्री 12 वाजेपर्यंत मला फोन करू राहिला की दीपक मी घरी घेऊन येतो काही घेऊन येतो आपण चर्चा करूया मार्ग पाहिजे. कारण हा मोर्चा काय लागेल महाराष्ट्रानं आता मोर्चानी पाहिला देशात चालत आहे. पूर्ण देशात हा व्हिडिओ ज्या ज्या राज्यात धनगरांचं चालू आहे तिथं म्हणतात की दीपक भाईने क्रांती किया आपण लीडर क्रांती करेंगे. राज्यात देशात चाललंय. भाऊ म्हणले की नाही हे करावंच लागतं. अर्जुन लोणीकर साहेब तुझे साहेब फोन करतात तुम्ही प्रयत्न करायला तुमचा आमच्या विषयी प्रेम आहे. तुझे साहेब तर पहिल्या दिवशीपासून बोलू राहिले बोलू राहिले हे तुमचं प्रेम आहे. तर आमचं असं म्हणणे की हे प्रेम कायम काय समाज तुमच्या सोबत 24 तास 12 महिने आहे. कोणतं इलेक्शन असं काही असो हे तुम्हाला सोडवता येतो साहेब. तर हे 2 गोष्टी सांगितल्या. तुम्हाला GR काढता येतो नियमानं 1 मिनिटात 4 ओळीचा GR आहे. त्यातून मी रेती कसं काढायचं ते तरी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर असलेल्या धनगर या शब्दात धनगर असे वाचावे आणि धनगर जमातीत ST जातीचे प्रमाणपत्र वाटप करावे असा शासन निर्णय 2 ओळीचा शासन निर्णय तुम्ही आपल्याही सदस्याला सांगितलं तर मंत्रालयात निघतो. राज्यपाल महोदय तरी उद्या संध्याकाळपर्यंत द्यायचं. आम्ही एवढं प्रेशर तुम्हाला करणार नाही. आमची भूमिका आडेलपणाची नाही, आमची भूमिका तुम्हाला अडचणीत आणायची नाही. त्याच्यामुळं तुम्हाला कसं सोडवायचं 2 गोष्टी सांगितल्या. हा प्रश्न तुम्ही सोडवावा ही विनंती करतो. या ठिकाणी सन्मानित पंकजाताई आपल्या समोर आपल्या ST आरक्षणाच्या भावना आणि सर्वच पालकमंत्री महोदय व्यक्त करणार आहे. आज जालना येथे गेले 11 दिवस झाले धनगर समाजाला ST मध्ये सामावून घेण्यासाठीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपकजी या उपोषणाच्या संदर्भात इथे राज्य शासनाकडून प्रतिनिधी म्हणून आलेले गिरीजी महाजन आणि समोर उपस्थित समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व माझ्या धनगर समाजातील बहादर बांधवांनो, मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून इथे आले आहे. हा एक भाग जरी असला तरीही बहुजन समाजातला एक माणूस 11 दिवस झाले बिना अन्न पाण्याचं उपोषण करत आहे. गेले 3 दिवस झाले तब्येत त्यांची खालावत आहे आणि त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण संवेदना आमच्या सर्वांच्या मनात म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि म्हणून मी इथे आले. पहिल्या दिवशी जेव्हा मी इथून गेले तेव्हा यांचं उपोषण सुरू झालं आणि मी ज्या दिवशी दुष्काळाची पाहणी करत होते तेव्हा मोठा इथे मेळावा झाला. मेळावा म्हणताच येणार नाही तुला,
एक मोठा समुद्र जणू पिवळ्या रंगाचा समुद्र या जालन्याने एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत होते. प्रत्येक गावामधून मी जात असताना लोक मला हात करत होते, ताई जय मल्हार, ताई जय मल्हार. आणि मला वाटलं की एवढा जनसागर लोटलेला आहे तर या जनसागरासमोर दीपक भाऊ आपलं उपोषण सोडतील आणि त्यांच्या बद्दल काहीतरी शब्द आम्ही त्यांना देऊ शकू. आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, या मागण्या आज नाही आज किती वर्ष, 70 वर्ष झालं. म्हणजे डचा माल लगेच करता आला, पण ड र करण्यासाठी आज 70 वर्ष झाले धनगर समाज लढत आहे. आणि हे सत्य आहे की जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष होते तेव्हा मी मोर्चा अध्यक्ष होते आणि बारामतीला भव्य असा लाखोंचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो. वेळोवेळी हा शब्द दिला होता आणि त्या शब्दाबद्दल कोणाच्याही मनात किंतु आणि परंतु